तर मराठी तर आपलं तर आज प्रपोज डे होता. मग तुम्ही मित्रांसोबत फिरायला कोण भेटली नाही का गर्लफ्रेंड? साला हे दुःख काय खतम नाही होता बे. ते असले दिवस वगैरे जे आहेत ना ते बिझी माणसांचं काम नाहीये. जे इमोशनली खूप फ्री माणसं आहेत त्यांच्यासाठी काम आहेत. जे ऍक्च्युअल मध्ये लाईफ मध्ये बिझी आहेत, त्यांना काहीतरी करायचंय, त्यांना दिवसांशी मतलब नाही. आता माझ्यासोबत 3 मित्र आहेत, तिघांकडे एक पण मुलगी नाहीये. हसदे चेहरे का मतलब ही नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. याचा अर्थ असं नाही की त्यांना भेटू शकत नाही. याचा अर्थ काय, ते बिझी आहे, त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं. बिझी आहे तर ॲमेनॉरा मध्ये काय करलो तुम्ही नाही का? ते बघा, हाच मोठा मेन प्रश्न आहे. आज तुम्हाला समजायला पाहिजे ॲमेनॉरा मध्ये काय करतोय आम्ही. जी नेक्स्ट आता आमची कंपनी काढणार टेक्नॉलॉजी सोल्युशन म्हणून, आम्ही आमचा युजर बेस शोधतोय. आम्ही आता सीझन मध्ये आलो, आता आम्ही ॲमेनॉरा मध्ये आलो. याच्यानंतर अजून 2 मॉल आमचे पेंडिंग आहेत. तर आम्हाला काय करायचं, मेन गोष्ट आम्हाला युजर बेस हॅक करायचा की कसा युजर कुठे आहे, समजलं? मग त्याच्यासाठी काय स्टेप घेतात तुम्ही? स्टेप्स तर आता अशा आहेत की आता खाऊन झालंय, थोडंसं टाको मध्ये खाल्लंय, बर्गर खाल्लाय. आता त्याच्या पुढची स्टेप अशी की लवकरात लवकर PMPL ची बस भेटली पाहिजे रूमवर जायला. कारण ट्रॅफिक वगैरे होते, वेळेत पोहोचायचं असतं मित्रांनो घरी. किती पण फिरलो शेवटी जायचं तर आपल्या रूमवर आहेत. तर असा मेन विषय तर आहे की लवकरात स्टार्टअपचा काय विषय इथं नाही काय? स्टार्टअप होत राहतात बघा. एवढा जर तुम्ही सेकंदाला लोड घेतला स्टार्टअपचा, तर मग स्टार्टअप तुमच्या जीवनात होणार नाही. असे वर खाली तुमच्या जीवनात प्रसंग येत राहणार आहेत. पण तुम्ही मॉलमध्ये जाणं, इकडे तिकडे फिरणं ते न सोडलं पाहिजे. पण तुम्ही मुद्दा बोला ना, काय आहे तुमचं स्टार्टअप नाही काय तर नाही त्या गोष्टी बोलत आहे तुम्ही. आता बघा कसं आहे, हाच तर मेन मुद्दा आहे ना. मोठी कंपनी झाल्यावर तुम्हाला समजेल. स्टार्टअप असताना सांगितलं तर तुम्ही केलं तर माझा फायदा काय. लवकरच काय, आपण लवकरच मोठ्या युट्यूब चॅनलवर भेटू. आम्ही स्टार्टअप तर केलंय आमचं युट्यूबचं. फक्त तुमचं स्टार्टअपचं आम्हाला ऐकायचं आहे. तुमचं काय मत आहे? बघा, माझं मत ऐकायचंय का स्टार्टअप ऐकायचंय? मत तर ऐकायचंच आहे. स्टार्टअप करणार मत म्हणजे कशाबद्दल ऐकायचंय? तुमचं स्टार्टअप बद्दल. अच्छा, माझं मत तर असंच आहे की तो स्टार्टअप असल्यामुळे थोडा मला अजून कॉपीराइट वगैरेचा अजून विषय झालाय. ते होतो. आता तुम्हाला पण कळलंय माझं स्टार्टअप नाहीये काय, पण आता ठीक आहे, आता बोलायला तर पाहिजे म्हणून बोलतोय मी की कॉपीराइटचा विषय आहे. हा पार्ट फक्त कट करून टाका. काय ठीक आहे, 1 मिनिट आहे, तुम्ही या. ही माझी PR टीम आहे. कुठली टीम? PR टीम. चा फुल फॉर्म? PRचा फुल फॉर्म प्राची आहे ना? क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? नाही. अच्छा, प्रमोशन. हा. अच्छा, तुमचा रोल काय आहे सर? माझं मीच फाउंडर आहे. मीच फाउंडर आहे. 5,000च्या स्टायपंडर त्याला बी कामात ठेवला, ह्याला बी कामात ठेवला. 2,500 वाटून घेतात. आता असं बोलून त्याला छान वाटतं म्हणून मी त्याला कधी टोकत नाही. तसा तर माझा असिस्टंट आहे, पण ठीक आहे. बरे तुम्ही पण 1 मिनिट या ना. लाजू नको. तर भाईकडे एकदम खतरनाक घड्याळ पिढ्या नाही आहे एकदम. तुम्ही हे वाटलं म्हणजे सोलापूरचं पैसे देणारे. हा, अरे तुम्ही सोलापूरचा नाही, पण तुमचं काय यांचं तुम्ही खजिनदार वाटलं म्हणे का टीमचे? ट्रेलर का? नाही, असं तर काय आहे नाही. म्हणजे सगळ्यात जास्त लुक आता मीच आहे यांच्यामध्ये. बाकी काय यांच्या पाठी आता हात नाही ठेवायचे, पण ठीक आहे आता ऑप्शन नाही आहे. पण सध्या तर असं दिसून येते की तुम्ही तिघे ना त्यांच्या क्लायंट वाटायला, कारण की त्यांच्यापाशी आयफोन आहे. आयफोन घेऊन तो व्हिडिओ काढते. तुमचा असिस्टंट वगैरे आहे का तो? आम्ही त्यांचे आयफोन वाले भैया काय म्हणतात? नाही काय मस्त एकदम. तुम्ही तुमची गर्लफ्रेंड नाही का त्यांच्यासोबत फिरायला तुम्ही? नाही काय परिस्थिती जरा बेकार चालली आहे. गोरा पिरा पण आहे, केस तुला भारी एवढा हँडसम वगैरे आहे. तुला गर्लफ्रेंड नाहीये? इंस्टा आयडी सांगा कोण भेटला तर. मैं नहीं बताऊंगा. इंस्टा वापरत नाही, हिंज ओनली. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. हिंजवर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. तुमचा काय रोल आहे या स्टार्टअप मध्ये? आमचा रोल काही नाही, आम्ही फक्त फायनान्शियल हे करतो. आमचं इक्विटी असतं. शार्क टँक मधला शार्क मीच आहे त्यांचा. अरे सब दोगला पण अरे माझ्याच टँक मध्ये ते उडी मारतात आता. बाकी काय स्टार्टअप नाही, तुम्ही स्टार्टअप तर करा. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. थँक्यू.